मंगलकर्ता मंगल ग्रह. मानवी जीवन आणि नवग्रह देवता यांचा फार जवळचा संबंध आहे. नवग्रहांच्या अनुकूल आणि प्रतिकूलतेचे चांगले वाईट परिणाम हे मानवी जीवनावर होतच असतात. रवी, सोम, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू ही नवग्रह मंडळी आपल्याला ठाऊक आहेत. त्यातील मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची सर्वांनाच मोठी भीती वाटते. त्यांचे एक प्रमुख कारण म्हणजे मंगळ या ग्रहाबद्दल असणारे काही गैरसमज, तर शनीच्या साडेसातीबद्दल वाटणारी भीती, साडेसातीमध्ये होणारा त्रास, क्लेश, पीडा इत्यादी. पण या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे त्या ग्रहाची उपासना, ध्यान, जप, दर्शने, दान इत्यादी करून त्या ग्रहाची कृपा मिळवून घेणे. मंगळ हा ग्रह तितका अमंगळ त्रासदायक नक्कीच नाही आहे. उलट मंगळाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेणे, या ग्रहाबद्दल माहिती जाणून घेणे ही केव्हाही हितकारकच आहे. मंगळ हा ग्रह मंगलकर्ता कसा आहे त्याचा आता आपण जरा विचार करूया. श्री मंगळांच्या जन्मकथा. ब्रह्मवैवर्त पुराणात मंगळांची जन्मकथा जी दिली आहे ती तशी की एकदा वैकुंठवासी भगवान श्री विष्णू यांचे रूप पाहून पृथ्वी कामातूर झाली व त्यांच्याकडे गेली. तिची मनोकामना काय हे ओळखून त्यांनी ती पूर्ण केली, पण ती वीर्यधान पृथ्वीला सहन झाले नाही. तिला मूर्छा झाली. थोड्या वेळातच तेथे उर्वशी झाली. तिने पृथ्वीला सावध केले. पृथ्वीने ते सहन न झाल्याने वीर्य पोवळ्याच्या खाणीत टाकले. त्यामधूनच पुढे एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याचेच नाव मंगळ. मत्स्यपुराणातील मंगळाची जन्मकथा असे सांगते की पित्याच्या गृही अपमानित झालेल्या सतीने पार्वतीने अग्निकुंडकात उडी घेतली. हे समजताच शंकराचा क्रोध अनावर झाला. त्यांच्या जटेतून उत्पन्न झालेला वीरभद्र हा सर्व जाळीत सुटला. तेव्हा शंकराने त्याला शांत केलं आणि त्याला ग्रहमंडळात एक ग्रह म्हणून स्थान दिले. तोच हा मंगळ ग्रह. तर गणेश पुराणात अंगारकी चतुर्थीचे महात्म्य वर्णन करताना भारद्वाजाचा पुत्र, भूमातेचा पुत्र, श्री गणेश उपासनेचा प्रसाद आणि ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशाने त्याला नक्षत्रमालेत ग्रहांच्या रूपात स्थान दिले, तो धरणीपुत्र म्हणजे मंगळ ग्रह होय, असे सांगितले आहे. मंगळाच्या या पौराणिक कथाची पुष्टी करणारा मंगळाचा जो पौराणिक जपमंत्र आहे तो असा आहे: धरणी गर्भ संभतु विद्वक्रांती समप्रभम कुमार शक्ती हस्त त मंगलम प्रणम्यहम. मंगळ ग्रह आणि आपण. मंगळ हा ग्रह माणसाला बल, शक्ती, उत्साह, धैर्य, चापल्य प्रदान करणारी देवता आहे. माणसातील इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, सामर्थ्य यांचा कारक हा मंगळ ग्रहच आहे. तो ग्रह आपल्याला राशीला पोषक आहे, हा नाशक आणि हानिकारक आहे. ही गोष्ट तो ग्रह आपल्याला जन्मपत्रिकेत कोणत्या स्थानी आहे यावर अवलंबून असते. माणसाला जीवनात लाभणारे सौख्य, त्यासाठी त्यांनी करावे लागणारे प्रयत्न, यशापयश, शास्त्रीय शोधकृती, अध्ययन, सामाजिक राजकीय नेतृत्व शक्ती, पर्यटनाच्या सुसंधी या सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या पत्रिकेतील मंगळाच्या स्थानावर अवलंबून असतात. कपाळ, स्नायू, नाक, जननेंद्रिये, रक्त आणि शिरा यांच्यावर मंगळाचा अंमल असतो. पत्रिकेतील 3ऱ्या आणि 6व्या साळीचा मंगळ हा सुखदायी, पराक्रमी व भाग्यशाली असतो. मेष आणि वृश्चिक ही त्यांची स्वगृह राशी आहेत. मंगळावर हा मंगळाचा शुभवार आहे. रवी, चंद्र आणि गुरु हे त्यांचे मित्र आहेत. शुक्र आणि शनी हे त्याचे समग्रह आहेत. बुध हा मंगळाचा शत्रुग्रह आहे. कर्क ही मंगळाची नीच राश आहे. अग्नी, जस, नग्न आदी श्री गजानन मंगळाच्या पूज्य देवता आहेत. लोखंड, पोलाद, सोने, स्फोटक द्रव्ये, दारू, गोळा यावर मंगळाचा अंमल आहे. प्रवाळ किंवा पोळे हे प्रयत्नाचे प्रिय रत्न आहेत. मंगळाची प्रतिमा रक्तचंदनाच्या काष्टाची असावी. तिला 4 हात असावेत. ती मेषावर बसलेली असावी. तिच्या हातात शक्ती, शूल व गदा ही अस्त्रे असावीत. 4था हात वरदाही असावा. तांबडे वस्त्र, फुले, रक्तवर्ण, कमळे या वस्तू मंगळाला प्रिय आहेत. मंगळाची जपसंख्या ही 10,000 असून सुवर्ण, ताम्र, गूळ, मसूर डाळ, लाल वस्त्र ही मंगळाची दाने आहेत. आता पाहूया श्री मंगळ स्तुती. रक्तमाल्यांबर धरो रक्तवर्णो ग्रहाग्रह रोगकृत कामदो भीमो मंगलो धनजय कुज. सामनाग्रह पियो हेमकुंडली रोगनाशन रुग्णहर्ता लोहिंतागितो भूतितो भूमिनंदन. रक्तो मलेक्षणो देव सर्वकर्म विरोधक कुंजस्य नामांते जानी य पठेत सतत नर.
निर्भय संभव दोष नाश त्राय संशय रक्तमाल्याभर धर रक्तवर्ण ग्रहाग्रह रोगकृत कामद बहुमन मंगळ धनहत कुज सामयाने प्रिय हेमकुंडळ रोगनाशक रुग्णमुक्ती करता ऋणकर्ता रोहिंताक भूतिदी भूमिनंदन रक्तामेलषण देव सर्व कर्म विरोधक ही मंगळांची ग्रहांची नावे जो सश्रम मनाने अनन्य भावाने घेतो तो द्विभार्य संबंध दोषातून म्हणजे 2 वेळा विवाहाचा योग येण्यापासून मुक्त होतो. याबाबत कोणतीही संशय नाही. रक्तदोषादीच्या रोगा नश्यती पटत सदा धनधान्यादी विपुले ननंदे मनुजे हीच. जो या मंगळस्तुती स्तोत्राचे मनापासून वाचन करेल तो सर्व प्रकारच्या रक्तदोष व्याधीपासून मुक्त होईल. त्यांचे अन्य रोगही नाहीसे होतील. तसेच त्याला धनधान्य आणि संपत्तीचा लाभ होऊन असा मनुष्य जीवनात सुखी होईल. इथे श्री रुद्रामल्लमे मंगलास्तुती संपूर्णम. ओम मंगलाय नमः. आता पाहूयात श्री मंगल कवचम. श्री मार्कंड पुराणातील हे श्री मंगळाचे कवच स्तोत्र आहे. कवच पठणाने सर्व रोगाचा नाश होतो. पठण करता व्यक्तीची सर्व रोगापासून मुक्तता होते. तसेच हे कवच स्तोत्र पाठ करणाऱ्याला शुभकारक आणि धनधान्य यश आणि संपत्ती प्रदान करणारे आहे. तसेच या स्तोत्र पठणाने त्या व्यक्तीची भाग्य वाढते. यात कोणती शंका किंवा संशय ठेवू नये. असे श्री मंगल कवच स्तोत्र म्हणजे श्री कश्यप श्री अनुष्टपशत अंगारको देवता भौम पीडा परिहार्थ जपे विनियोग. श्री मंगळ कवचाची रचना कश्यप ऋषी यांची असून त्यांचा अनुष्टुप हा छंद आहे. या स्तोत्राची देवता अंगारक आहे. मंगळ ग्रहाच्या पीडेचा नाश व्हावा, ती पीडा त्रास दूर व्हावा म्हणून हा स्तोत्र मंत्राचा जप करीत आहे. रक्तांबरो रक्तवपू किरीटी चतुर्भुजो मेषगमो गदाभृत धरासुत शक्तिधरसु शूलित सदा ममशात वरद प्रच्छात. ज्यांची रक्तांबर रक्तवपू किरीटी चतुर्भुज मेषगम गदाभृत धरासुत भूमिपुत्र शक्तिधर शूली अशा वेगवेगळी नावे आहेत. असा तो मंगळ ग्रह मला वर देवो शांती देवो. अंगारक शिरो रक्षे मुख वै धरणीसुत श्रवो रक्तांबर पातुत्रे नेत्रे मे रक्तलोचन. अंगारक हा माझ्या मस्तकाचे रक्षण करो. धरणीसुत मंगळ माझ्या मुखाचे रक्षण करो. रक्तांबर माझ्या कानाचे तर रक्तलोचन माझ्या डोळ्याचे रक्षण करो. नासा शक्तिधर पातु मुख मे रक्तलोचन भुजो मे रक्तमालीच हस्तो शक्तिधरस्तस्ता तथा. शक्तिधर हा माझ्या नाकाचे वर हाताचे रक्तलोचन माझ्या चेहऱ्याचे तर रक्तमाली हा माझ्या दोन्ही हाताचे खांद्याचे संरक्षण करो. वटपातू वटाक्षच हृदयपातू लोहित कटिमे ग्रहराजच मुखचैव धरासुत. वरांग छातीचे लोहित हृदयाचे ग्रहराज कंबरेचे तर धरासुत या नावाने ओळखला जाणारा देव माझ्या तोंडाचे रक्षण करो. जानुजंगे कुज पातू पादो फक्त प्रिय सदा सर्वांनी चांगानी सक्षेमे मेषवाहन. कुंज हा मांड्या व जंगाचे भक्तिप्रिय हा पायाचे तर मेषवाहन असणारा श्रीमंगळ माझ्या सर्वांगणाचे रक्षण करो. य इंद कवच दिव्य सर्व शत्रू निवारणम भूत प्रेत पिशाचांना शासन सर्व सिद्धिदम. हे कवच सर्व शत्रू भूत प्रेत पिशाद यांचा नाश करणारे आहे. तसेच ते सर्व सिद्धी मिळवून देणारे आहे. सर्व रोगहर चैव सर्वचर तपदो शुभम भुक्तिमुक्तिप्रद नृणा सर्व सौभाग्यवर्धनम रोगबंधवी मोक्षम सत्तमेचन संशय. सर्व रोगाचा नाश करणारे नाना प्रकारची धनसंपत्ती मिळवून देणारे शुभ असे हे कवच आहे. त्याच्यामुळे भाग्योदयी होतो यात संशय नाही. इथे श्री मार्कंड पुराणे मंगल कवचम संपूर्णम. आता बघूया सार्थ ऋणमोचक मंगल स्रोत. खरे म्हटले तर ऋण काढून सण करू नये, कर्ज वाढू नये. या गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. ऋण काढायचे नाही, कर्जबाजारी व्हायचे नाही असं आपण मनोमन ठरवतो. परंतु जीवनात काही अडीअडचणी समस्या अशा येतात की इच्छा नसतानाही कर्ज काढावेच लागते. मग अशा कर्जातून माणूस मुक्त व्हायचा प्रयत्न करतो. कित्येक वेळा मात्र या मानवी प्रयत्नांना ईश्वरी कृपेची जोड द्यावी लागते. तसाच ऋणमुक्तीचा एक मार्ग म्हणजे ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करणे हा होय.
या स्तोत्र पठणाने व श्री मंगळ ग्रहाच्या कृपेने ऋणमोचक नक्कीच होते. कर्जमुक्तीचा हा एक प्रभावी उपाय आहे. ऋणमुक्तीचे मंगल स्तोत्र. श्री गणेशाय नमः. मंगलो भूमी पृच्छत ऋणहर्ता धनप्रत धीरासनो महाकाय सर्व कर्मा विरोधक लोहिते लोहिता शक्षच सामगांना कृपाकर धरात्मक कुजो भौमो भूतिदो भूमिनंदन अंगारको यमच्छैव सर्व रोगपहराक दृष्टे करता प्रहर्तच सर्व काम फलप्रद एलाती कुजनामामी नित्य यश श्रद्धाय पटेत ऋण न जायते तक्ष धनश्रीगम वायक ज्ञात. मंगळभूमिपुत्र ऋणहर्ता धनदाता स्थिरासन महाकाय सर्वकर्मा विरोधक लोहित लोहिताक्ष सामगान कृपाकर धराजमतक कुज भौम भूमित भूमिनंदन अंगारक यम सर्व रोगहारक दृष्टीकर्ता दृष्टी अपहर्ता सर्व काम फलप्रद अशा विविध नावाने जे मंगळ ग्रहाचे नित्य मोठ्या श्रद्धेने नामस्मरण करतात त्यांना संपत्ती प्राप्त होते. असा श्रद्ध भक्त हा कर्ज बाजारी होत नाही. धरणी गर्भ संबतुम विद्यकांती समप्रभम कुमार शक्ती हस्त त मंगल प्रणमाम्यहम. पृथ्वीच्या पोटातून ज्याचा जन्म झाला आहे, विजेप्रमाणे ज्याचे शरीर तेजस्वी आहे, जो कुमार वयाचा आहे, ज्याच्या हाती शक्ती आहे, अशा मंगळाला मी नमस्कार करतो. स्रोतमंगारक हस्तेत पठनीय सदा नव्हे न तेषा भौमजा पीडा स्वल्पापी भवती क्वचित. श्रीमंगळांचे हे स्तोत्र नित्य पठण केले असता मंगळाची थोडीही पीडा होत नाही. अंगारको महाभाग भगवन भक्तवत्सल्य त्वा नमामि ममाशेषम ऋणमाशु विनाशय. हे महाभाग, हे भक्तवत्सल्य अंगारक देवा, मी तुला नमस्कार करतो. तुझे माझ्यावरील बाकी कर्ज तात्काळ नाहीसे कर. ऋणरोगादिदाद्री दारिद्र्य हे चान्य चापमृत्यव्य भयक्लेश मनस्ताप नश्यतु मम सर्वदा. कर्ज रोग गरिबी दारिद्र्य अपमृत्यू भय त्रास मनस्ताप इत्यादी सर्वापासून मला मुक्त कर. ते सर्व कायमचे दूर होऊ देत. अतिव्रत दुराधात्य भोगमुक्त चितात्मन तृष्टो ददाशी साम्राज्य दृष्टो हरशी तत्क्षणात. हे अतिव्रत दुराध्यात्य भोगमुक्त चिंताच्या मंगळा, तू ज्याच्यावर प्रसन्न होतोस त्यांना साम्राज्य देतोस आणि जर तू रागावलास तर मात्र ते साम्राज्य तात्काळ काढून घेतोस. विरिच्ची शुक्र विष्णूंना मनुष्यांना तू का कथा तेन त्व सर्व तेश्वन ग्रह राजू महाबल. तू सर्व ग्रहांचा महापराक्रमी राजा आहेस. तू सर्वांचे सत्वहरण करतोस. ब्रह्मा इंद्र आणि विष्णू या देवताचे देखील सत्वहरण करतोस. मग सामान्य माणसाची ती काय कथा. पुत्रां देही धन देही त्वाम देही शरणगत ऋण दारिद्र्य दुःखेन शत्रुनाच भयादता. हे मंगलकर्ता मंगळग्रहा मला पुत्र दे, धनसंपत्ती दे. गरिबी दारिद्र्य या दुःखातून व शत्रूंच्या भीतीमुळे मी तुला शरण आलो आहे. एबिद्रावदर्देशमी श्लोकेय स्तौतीच धरासुतम महती स्त्रिय स्थाप्तोनी ह्यापुरो धनदो युवा. या 12 श्लोकांनी जो मंगळाची स्तुती करतो त्याला खूप संपत्ती मिळते. तो धनवान आणि निरोगी होतो. इति श्री स्कंदपुराणे भार्गवप्रोक्त ऋणमोचक मंगलस्त्रोत्रम संपूर्णम. मंगलदेवताय नमः. असे हे स्कंदपुराणातील भार्गव ऋषींनी तयार केलेले स्तोत्र पाठकास कर्जमुक्त करणारे हे मंगळाचे स्तोत्र इथे पूर्ण झाले. मंगळ ग्रहांची पीडा झाली असेल तर ती दूर होण्यासाठी, कर्जाची परतफेड होऊन त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी, धनप्राप्तीसाठी हे मंगळाचे परिणामकारक फलदायी स्तोत्र नेहमी वाचावे.